बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय। स्वर्गीय संतोष देशमुख यांचं आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण आहे। वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। सुरेश धस यांच्याकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं गेलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली। एक आरोपी आज सुद्धा फरार आहे। मागच्या वेळेस मी बोलताना म्हणलो होतं तू जिवंत आहे की नाही। दुसरा विषय की या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं, त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं। आता येणाऱ्या या 12 तारखेला या केस संदर्भातले दोषारोपपत्र सुद्धा दाखल येणार। तू जर इथून पुढे काही अशा कार्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भैया, तुम्हाला कोणाची धमकी आली, नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला ऐका, नाव घेत जा। तुम्हाला जर फोनवर धमकी आली, आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाहीत आपण सुद्धा। संतोष भैयाला खरा न्याय द्यायचा असला, त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं असतं तो वागावच लागणार। गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठा आणि आमच्या तोंडात चपला हाना आम्ही जर चुकत असलो। गप बसाव किती दिवस, जर आमचे मूर्तीच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचं। याच्यापेक्षा काय क्रूर हत्या व्हायला पाहिजे।